जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है, अपने इरादों का इम्तिहान अभी बाकी है। अभी तो नाती है मुट्ठी भर जमीन, आगे ये सारा आसमान बाकी है। जेव्हा मी शहरमध्ये तिसरी निवडणूक जिंकली होती तेव्हा मी हे म्हणाली होती आणि कदाचित कुठेतरी कोणीतरी ऐकत असेल, कारण त्या लोकसभेमध्ये जाणं म्हणजे एकंदरीत मला आठवतं आकाशाला हात लावणं हे मी माझ्या दृष्टिकोनातून एक काँग्रेसची कार्यकर्ती आणि एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून मला वाटतं लोकशाहीचं सर्वश्रेष्ठ मंदिर असणारी ती लोकसभा. प्रत्येक माणूस प्रत्येक भारताचा नागरिक ज्यांनी भारताचा इतिहास बघितलाय, ज्यांनी भारताचा इतिहास वाचला आहे, ज्यांनी राजकारण बघितले आहे, ज्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू पासून आतापर्यंत पंतप्रधान कोणी असू दे त्यांना सुंदर लोकशाहीच्या चळवळीमध्ये तो सहभागी झालाय, ज्यांनी प्रत्येक 26 जानेवारीला आणि 15 ऑगस्टला आपल्या घरातला एक सण आहे म्हणून हे 2 दिवस साजरे केले. त्या प्रत्येकाला माहिती आहे की लोकसभेत जाणं किंवा लोकसभा काय असते. जेव्हा मी लोकसभेत पहिलं पाऊल घेतलं तेव्हा मला ह्या गोष्टीची जाणीव होती की मी इथपर्यंत पोहोचले केवळ माझ्या लोकांमुळे. तो क्षण वेगळा होता. तो क्षण मी शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही की तो क्षण काय होता. जेव्हा मी शपथ घेत होती तेव्हा मी माझ्या आई वडिलांकडे बघत होती की ते एकेकाळी तिथेच उभे राहून त्यांनी शपथ घेतली होती. आणि आज त्या लोकसभेत ज्या लोकसभेने इतिहास बघितला, ज्या लोकसभेने पहिले पंतप्रधान कसे रस्त्याचे पंतप्रधान बघितले, ज्या लोकसभेमध्ये आपल्या देशाच्या म्हणजे अंगाच्या आल्या देशाचा इतिहास घडला, ज्या लोकसभेमध्ये 543 खासदार आपल्या देशाच्या सेना क्षेत्रातून जात पात धर्म सगळे त्या लोकसभेने कधीच भेदभाव केला नाही तिथपर्यंत तुमच्यामुळे मी पोहोचले याची जाणीव मला आहे. अतिशय विनम्रतेने मी तुमच्या समोर उभी आहे. महाविकास आघाडीचे सर्वच पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब, कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष, आम आदमी पक्ष सगळे आपल्याला साथ दिले. अतिशय विनम्रतेने मी तुमच्या समोर उभी आहे. मला या गोष्टीची जाणीव आहे की हा विजय हा माझ्या व्यक्तीचा नाही. ही निवडणूक मी प्रणिती शिंदे म्हणून जिंकली नाहीये, तर तुम्ही ठरवलं म्हणून मी ती निवडणूक जिंकली की आपण सगळे ही निवडणूक जिंकली. मी साहेबांना एवढ्या निवडणुका बघितल्या नाहीये, पण मी जेवढ्या निवडणुका बघितल्या, जेवढ्या निवडणुका लढल्या, ही खरी लोकशाहीची निवडणूक होती. ही खरी तुम्ही सिद्ध केलं की लोकशाही काय असते. त्या पहिल्या निवडणुका ज्या झाल्या तेव्हा विरोधक नव्हता, विरोधी पक्ष एवढा नव्हता किंवा विरोधी पक्षात विष एवढं पसरलं नव्हतं त्यावेळेस, आणि म्हणून त्या निवडणुका चांगल्या झाल्या, चांगल्या तत्वांवर लढल्या गेल्या. पण ही निवडणूक जी होती खरी लोकशाहीची निवडणूक होती. कारण का 400 पार म्हणणार पैशाची, ईडीची, सीबीआयची, ईव्हीएमची ताकद असून सुद्धा लोकांनी दाखवलं की लोकांची ताकद काय, ही खरी लोकशाही होती. भाजपने अनेक गोष्टीचा वापर केला, तुम्हाला माहिती आहे. ग्रामीण भागात पण वापर केला, शहरी भागात पण वापर केला. ज्या ज्या गोष्टींचा भाजपने वापर केला त्या गोष्टीचा काँग्रेस आणि महाविकास आघाडीला त्या गोष्टींचा वापर करावा पण लागला नाही आणि तरीही निवडणूक आपण जिंकलो. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की लोकशाहीमध्ये किती ताकद असते. लोकशाही या सगळ्यांच्या समोर टिकते. या सगळ्या गोष्टी लोकशाही समोर टिकत नाहीत.
आणि पुन्हा एकदा ह्या इलेक्शनमुळे काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आता विश्वास आला, एक ऊर्जा आली की आपण जिंकू शकतो, आपण जिंकलो आहोत. कोणीतरी म्हणालं की त्यांच्या सीटा जरी आपल्यापेक्षा जास्त असल्या तरी त्यांना असं वाटतं की त्यांचा पराभव झाला, आणि आपल्या सीटा जरी त्यांच्यापेक्षा कमी असल्या तरी आपली त्या ठिकाणी आपला विजय झाला, आपली जीत झाली. आणि जेव्हा मी म्हणते की अभी सारा आसमान बाकी है, तो माझ्यासाठी नाही, त्यांचा अजून मी तुमच्याकडून काय मागू. म्हणून कृतज्ञता आम्ही माझ्या आईवडिलांनी मला सांगितलं की देवासमोर जेव्हा जातो तेव्हा कृतज्ञताच मागायची भावना असायला पाहिजे. आणि जर तुम्ही लोकशाहीमध्ये देश सेवेसाठी अंतःकरणा करतो काम करत आहात आणि शेवटच्या श्वासापर्यंत काम करत आहात, तर आमच्यासाठी आमची लोकच देव आहे. आणि म्हणून देवासमोर एक लोकांसमोर आज आम्ही कृतज्ञता मागतो. जेव्हा मी म्हणते की अभी ये सारा आसमान बाकी है, तर मी माझ्यासाठी नाही, मी तुमच्यासाठी म्हणते. कारण का माझ्या स्वप्नासोबत तुमचे पण स्वप्न जोडले. माझं स्वप्न काय, तुम्ही तुमची कामं करणं, तुमची स्वप्न पूर्ण करणं हे माझं स्वप्न आहे. पण मला माहिती आहे की जेव्हा आपला माणूस लोकप्रतिनिधी होतो तेव्हा आपली कॉलेज टाईट होते. आज मी खासदार म्हणून नाही, तुम्ही पण तुमच्या गल्लीत खासदार म्हणून त्या ठिकाणी वावरत असता. तुमच्यासाठी म्हणते. कारण का माझ्या स्वप्नासोबत तुमचे पण स्वप्न जोडले. माझं स्वप्न काय, तुम्ही तुमची कामं करणं, तुमची स्वप्न पूर्ण करणं हे माझं स्वप्न आहे. पण मला माहिती आहे की जेव्हा आपला माणूस लोकप्रतिनिधी होतो तेव्हा आपली कॉलेज टाईट होते. आज मी खासदार म्हणून नाही, तुम्ही पण तुमच्या गल्लीत खासदार म्हणून त्या ठिकाणी वावरत असता. इतक्या वर्षांनी आपल्याला हा मान मिळाला. तो मान माझा नाही, तो मान तुमचा आहे. तो अपमान पुसून काढला आणि तो मान आज तुमच्यामुळे मला मिळाला. पण तुमची पण कॉलेज टाईट करायला हरकत नाहीये. आणि मला माहिती आहे, कारण गावोगावी ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, मागच्या 10 वर्षात आपल्याला आपण खचून गेलेले कुठेतरी. पण आज ही आशेची किरण तुमच्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात या ठिकाणी आली आहे. तुमचे मनापासून आभार मानते. लोकसभेमध्ये पहिले काही क्षण, पहिले काही दिवस अजूनही कधी कधी विश्वास होत नाही. अजूनही आमदारच मला असं वाटतं. खासदार मिळायला किंवा खासदार जेव्हा ऐकते तेव्हा विश्वास होत नाही. आणि मी आमदार तुमच्यामुळे झाली, तुमच्यामुळे 3दा आमदार झाली. आणि आमदारकीमध्ये जेवढं काम केलं किंवा तुमच्या आशीर्वादाने जे काम केलं त्याच्यामुळे लोकांनी विश्वास ठेवून खासदार म्हणून ग्रामीण भागात निवडून दिलं. ग्रामीण भागामध्ये त्यांना माझ्या कामाचा अनुभवच नव्हता, पण केवळ तुमच्यामुळे त्यांनी माझ्यात विश्वास ठेवला. आणि आज जेव्हा मी 3दा आमदार झाले तेव्हा मला कळतं की खासदारकी किती मोठी असते. ते आमदारकीचा एक मतदारसंघ असतो, तो गुणिले 6 म्हणजे खासदारकीचा मतदारसंघ असतो. 6,80,000 लोक तुम्हाला मतदान करतात, ही काही चेष्टा नाहीये. आणि अतिशय गांभीर्याने मी तुम्ही दिलेली ही जबाबदारी पार पडणार आहे. तुम्हाला माहिती आहे, माझ्याकडून काही चूक झाली किंवा कामात काही दिरंगाई झाली तर कान धरून खाली बसवा. ती ताकद तुमच्यात आहे, ती ताकद विसरू नका. सदाफुलेजी तुम्ही ती ताकद विसरू नका. की बाबासाहेबांनी आणि संविधानाने आपल्याला दिलेली, तुम्हाला दिलेली ताकद आहे.
जसं या इलेक्शन मध्ये दाखवून दिलं की लोकशाही काय असते, तसं लोकप्रतिनिधीवर पण घटक ठेवणं की तुमचं काम असतंय, कधीच विसरू नका. एवढी मी तुम्हाला हात जोडून विनंती करते. नाहीतर डोक्यात ह्या गोष्टी सगळ्या डोक्यात जायला सोपं असतं, पण जमिनीवर ठेवणं हे तुमचं काम आहे. तो शब्द तुम्ही मला द्या आणि तुम्ही द्याल एवढा मी आशा बाळगते. जितना बड़ा संघर्ष उतनी ही शानदार जीत. आणि तो संघर्ष तुम्ही सगळ्यांनी इलेक्शन मध्ये खूप जणांना त्रास झाला, दमदाटी होते, काही ठिकाणी आम्ही कमी करतो, बीजेपीचे लोक सुटत फिरत होते आणि मला माहिती आहे की तो त्रास तुम्हाला माझ्यामुळे सहन करावा लागला, त्याबद्दल क्षमा असावी. शहरी भागामध्ये थोडंसं ध्रुवीकरण जे भाजपने प्रयत्न केला त्याचा आपल्याला इफेक्ट दिसला. ध्रुवीकरण, पोलरायझेशन, दोन जातींमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न हा भाजपने केला. तुम्हाला माहिती आहे माझ्यापेक्षा जास्त. योगी आले, मोदी आले, अजून कोण कोण आलं, सगळे आले, पण कोणी टिकलं नाही. पण त्यांना माहिती होतं की त्यांच्या हातातून निवडणूक गेली होती आणि म्हणून त्यांनी असं ठरवलं तर त्याला शेवटी काय करावं, तर जाती जमातीमध्ये भांडणं लावूया. आणि हे त्यांनी केलं आणि काही प्रमाणात मला असं वाटतं शेवटच्या 2-3 दिवसात काही माझ्या कानावर त्यांच्याकडूनच मॅनेज होऊन लोकांनी शहराचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला. आता 3 महिन्यामध्ये विधानसभा निवडणूक आहे. भाजप हा प्रयत्न करणार. कृपया हात जोडून विनंती करते, ह्या गोष्टीला बळी पडू नका. शेवटी नुकसान आपल्याच होतो. आपण सगळ्यांसाठी आहोत. काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याला मी विनंती करते, घरोघरी जा आणि जर ध्रुवीकरणाला लोक बळी पडत असतील, अयोध्यामध्ये पण त्यांची सीट आली नाही हे तुम्ही सांगा लोकांना. अयोध्यामध्ये पण येऊ शकली नाही. जिकडे त्यांनी एवढं मोठं मंदिर बांधलं तिकडे पण सीट भाजपची आली नाही. कारण का तिकडच्या लोकांची जमीन घेतली पण त्यांना मोबदला मिळाला नाही. परवा मी लोकसभेमध्ये अखिलेश यादवजी त्यांचे एमपी तिकडे निवडून आले आणि त्यांनी सगळा खुलासा केला की भाजप तिकडे का नाही निवडून आली. लोकांच्या जमिनी घेतल्या, त्यांना मोबदला मिळाला नाही, झोपडपट्ट्या उद्ध्वस्त करून टाकल्या, लोकांना त्या ठिकाणी पाणी नाही, राशन नाही, काय नाही. आणि म्हणून त्यांनी भाजपच्या विरोधात समाजवादी पार्टीला इंडिया अलायन्सला मतदान केलं. आणि म्हणून तुमची गरज आहे, तुम्ही जाऊन घरोघरी सांगा की जात पातीवर इलेक्शन होत नाही. इकडे बिरी कामगार, यंत्रणा कामगार भुके मारतायत. आणि अशा वेळेस भाजपला फक्त ही गोष्ट जर सुचत असेल तर ते लोकशाहीतला सर्वात मोठा पाप आहे. हे तुम्ही घरोघरी जाऊन सांगणं गरजेचं आहे. माझा जो अनुभव आहे मागच्या 3 इलेक्शनचा, आता काँग्रेसला, महाविकास आघाडीला 6 पैकी 4 मतदारसंघात लीड आहे. असंच जर झालं तर आपण 4 काय 6 ठिकाणी आपल्या महाविकास आघाडीच्या जागा घेऊ शकतात. पण विधानसभेचं पॅटर्न लोकसभेपेक्षा वेगळं असतं आणि ती निवडणूक वैयक्तिक ह्याच्यावर मतदान होत असतं. आणि म्हणून आपण पुन्हा एकदा तयारीला लागूया अशी मी तुम्हाला विनंती करते. लोक वैतागलेत, लोकांना महाविकास आघाडी हवी आहे. 17 पैकी 14 जागा आपण जिंकल्यात. आता विधानसभेत पण पूर्ण सोलापूर, लोकसभेत 6 जागा महाविकास आघाडीला मिळायला हरकत नाहीये.